नमस्कार, माझं नाव बबिता सतीश गोडे, राहणार वागदा आणि मी एकलमध्ये 1500 रुपये महिन्याने काम करत आहे. आणि ह्या सागा कंपनीची मला काही माहिती नव्हती. मला आधी अरुणा मॅडमने सांगितलं होतं, पण मला काही त्याचं लक्षात आलंच नाही. मी हो करत 1 महिना गेला माझावाला. नंतर पूजाने पण सांगितलं मला का कंपनी चांगली आहे, कर तू याच्यामध्ये काम म्हणून. ते पण मला अनुभव आला नव्हता, नाहीच म्हटलं होतं. आणि राजू सरांनी पण सांगितलं. जेव्हा मला राऊत सरांनी सांगितलं तेव्हा माझ्या मनात आलं का नाही बा, आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण 1500 रुपये महिना कमवून राहिलो, दिवस रात्र झटून राहिलो शेतामध्ये, तरीही आपल्याला काही बदल पडून नाही राहिला. आणि यांनी मला सांगितल्याबद्दल मला म्हणजे असं मीटिंग मध्ये याव बा जाय असा माझी काही इच्छाच नव्हती. मग पूजा मॅडमनी मला फोर्स केला का तू मीटिंग आहे तू ये. जेव्हा मी मीटिंग मध्ये यवतमाळला आली तेव्हा मला चांगलं वाटलं का नाही बा, आपण काहीतरी करायला पाहिजे. मग मला राजू सरांनी ब्युटी किट दिली, त्याच्याबद्दल मला माहिती मिळाली आणि प्रॉडक्ट पण चांगलं वाटलं. त्याच्याबद्दल मग मला खूप आश्चर्य वाटलं का नाही बा, हे चांगलं आहे बा, आपण केलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर इथे याची माझी इच्छा नव्हतीच, कारण पैशाचा प्रॉब्लेम होता, परिस्थिती नाजूक होती आई वडिलांची. तरी पण मी हिंमत बांधली आणि मला काहीतरी शिकायचं होतं. म्हणजे जसं मी माझ्या परिवारामध्ये आई बाबा आहे आणि एक छोटासा मुलगा आहे, नाही बा आपल्या मुलाला त्याच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे बा, काहीतरी केलं पाहिजे बा. मागं पुढे आपलं तर कोणीच नाही. जसे आपले गुरु आपल्याला समजून सांगत आहे ना, आपण गेल्याशिवाय आपण काही शिकत नाही, शिकल्याशिवाय आपल्याला काही माहीत पडत नाही. याच्यासाठी मग मी मोठी हिंमत करून इकडून तिकडून पैसा जमा केला आणि मोठी हिंमत करून मी इथे आली. इथे येऊन मला खूप काही अनुभव मिळाला आणि खूप काही मी शिकली. आणि आता माझी इच्छा आहे, जशा माझ्या एकलमधल्या लेडीज आहेत 30 जणी, त्यांची इच्छा आहे का त्या पण 1500 रुपये महिन्याने महिनाभर काम करत आहे आणि आम्हाला 1500 रुपये महिना मिळत आहे. तशीच आता माझी इच्छा आहे का मी 30 जणीला समजून सांगू शकते, जेणेकरून मला नाही समजलं तरी मी सरांना बोलवीन आणि त्यांना सांगेन की प्लॅन कसा द्यायचा आणि काम कसं करायचं, असं बोलून मी माझे 2 शब्द सांगते.